नमस्कार मंडळी. तर आज सकाळी योगा करून घराकडे इलय तर काल कुडाळातून गरम सामान आणलेलं ता चुलीवर आई भाजून घेत होती. आईक मदत म्हणून आडकत्ती घेतलंय आणि जायफळाचे चार चार तुकडे केलंय. ह्या सर्व काम चालूच होता पण थोड्या वेळात माका कामावरसून इलो फोन की ऑफिसवर आपल्या आंब्याचे फांदी तुटान पडलेत. तसोच घाईघाईत ऑफिसकडे धावलंय. तिथली परिस्थिती बघलय तर दोन आंब्याचे मोठे फांदे ऑफिसच्या पत्र्यावर पडलेले. थोडोही वेळ न घालवता शिडी लावून वर चढलंय. सोबत तलवारीसारखं दिसणारं मोठं पाळकोयतोय घेतलंय. त्यानंतर एक एक फांदी तोडूक चालू केलंय. माझ्याबरोबर माझे सहकारी पण होते. आम्ही मदत न मागता आमच्या वाईट प्रसंगात ते धावा निले आणि मदत केल्यानी त्यांच्यासाठी एक खटाक्कन लाईक होऊकच होया. आजी घुमले खात होते तरी आजीन टपभर आंबे जवळ केल्यान थोड्या वेळात ऑफिसच्या समोरची सर्व झाडाची फांदी काढून साफ केलो. त्यानंतर आमचे मामा इले आणि पावसाळ्याच्या आधी काय उपाययोजना करू गावतील याचं मार्गदर्शन केल्याने सगळा आवरेपर्यंत दुपार झालेली होती. आणि आज घाडीवाड्यात कुळाचा जा स्थान असा त्याच्या वास्तुशांती व प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होतो. पहिलो थई गेलंय तर प्रवेशद्वारावर नॅचरल असा डेकोरेशन केलेला होता. आतमध्ये गेलंय तर सर्व मंडळी जमलेली होती आणि आरती चालू होती. त्यानंतर गर्दीतसून आतमध्ये गेले आणि कुळाचं दर्शन घेतलंय. दर्शन घेऊन झाल्यानंतर जैनाच्या देवळाच्या बाजूक जेवणाची सोय केलेली होती. थय मी आणि ओमको जाऊक निघालो. जेवणाक मांडी घालून बसलोय तर जेवणात डाळ भाजी आणि गोड शिरो पण होतो. जेवण झालं आणि आम्ही घराक जाऊक निघालो. कारण जेवण झाल्यानंतर माका थोडी वामकुशी घेऊची सवय असा. तर मी चाललंय घराक. तुम्ही तोपर्यंत व्हिडिओक लाईक करा.